नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। जय जय श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, जर तुम्ही झोपल्यानंतर स्वप्नामध्ये या 5 गोष्टी पाहिल्यात तर ते स्वप्न अत्यंत शुभ मानलं जातं। स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नाचे 2 प्रकार असतात, शुभ फळ देणारी स्वप्न आणि अशुभ फळ देणारी स्वप्न। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही शुभ फळ देणाऱ्या स्वप्नांबद्दल जाणून घेणार आहोत। स्वप्नशास्त्रानुसार व्यक्तीला पडणारं स्वप्न हे त्याच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या काही गोष्टींचे संकेत देत असतं। अशी काही स्वप्न असतात ज्या स्वप्नांमुळे व्यक्तीला फार मोठा धनलाभ होतो अशी आख्यायिका आहे। तर मग चला जाणून घेऊयात या अशा स्वप्नांबद्दल। सर्वात पहिलं स्वप्न ते म्हणजेच स्वप्नामध्ये स्वतःचा चेहरा पाहणं। जेव्हा तुम्ही स्वप्नामध्ये आरशामध्ये तुमच्या स्वतःचा चेहरा पाहता, हा तुमच्यासाठी एक शुभ संकेत असतो। स्वप्नशास्त्रानुसार या स्वप्नाचा अर्थ असा आहे की तुमच्या दाम्पत्य जीवनातील तणाव दूर होऊन प्रेम निर्माण होईल। तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करता त्या क्षेत्रामध्ये तुमची प्रगती होईल, तसेच तुम्हाला धनप्राप्ती होईल। आता दुसरं स्वप्न, स्वप्नामध्ये घोडेस्वारी करणं। जर तुम्ही तुमच्या स्वप्नामध्ये घोडेस्वारी करत असाल तर हे तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे। याचा अर्थ लवकरच तुम्हाला द्रव्य प्राप्ती होणार आहे, तुमच्या सन्मानामध्ये वृद्धी होणार आहे। तुम्ही जर नोकरी शोधत असाल तर तुम्हाला एक चांगली संधी मिळणार आहे, असा याचा अर्थ होतो। आता तिसरं स्वप्न ते म्हणजेच स्वप्नामध्ये पान खाणं। जर तुम्ही तुमच्या स्वप्नामध्ये पान खात असाल तर हे देखील तुमच्यासाठी अत्यंत शुभ स्वप्न आहे। याचा अर्थ लवकरच तुम्हाला एक मोठा धनलाभ होणार आहे। तसेच तुमची जर लक्झरी जीवन जगण्याची इच्छा असेल तर ती देखील लवकरच पूर्ण होणार आहे, असा याचा अर्थ होतो। आता चौथं स्वप्न, स्वप्नामध्ये नख किंवा केस दिसणे। जर तुम्ही तुमचे केस किंवा नखे कापताना पाहिलं तर हे देखील एक शुभ स्वप्न आहे, ज्याचा अर्थ तुम्हाला धनाची प्राप्ती होणार आहे असा होतो। तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीनं जर अशा प्रकारची स्वप्न जर तुम्हालाही पडत असतील तर हे अत्यंत शुभ संकेत आहेत, ज्यानं लवकरच तुमच्या आयुष्यामध्ये धनाची बरसात होणार आहे असा याचा अर्थ होतो। तर मग स्वामी भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।